MPSC राज्यसेवा 2022चं पेपरचं भूगोलचं आज आपण ॲनालिसिस करूया. मी कपिल लांडगे. आज तुम्हाला जॉग्राफी म्हणजे भूगोलाच्या राज्यसेवेमध्ये आलेल्या 15 प्रश्नांचे ॲनालिसिस करून दाखवतो येते. आणि आपल्याला जी येणारी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे 2025ची, जी 9 सप्टेंबरला दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला यामध्येही महत्त्वाची असेल. परीक्षेचं नाव बघा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा ऑगस्ट 2022ला ही परीक्षा झालेली आहे. पहिलाच प्रश्न दिलेला आहे सेट ए मध्ये, जॉग्राफीचा पहिला प्रश्न आहे. खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. ऑप्शन बी दिलेला आहे, वाक्य बी दिलेला आहे. सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. पर्यायी उत्तरे कुठली दिलेली आहे? ऑप्शन ए विधान ए बरोबर आहे, ऑप्शन बी विधान ब बरोबर आहे, ऑप्शन सी विधान ए आणि बी बरोबर आहे, आणि ऑप्शन 4 विधान ए आणि बी बरोबर नाही. तर यामध्ये आपल्याला बघावं लागेल की प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये सागर चक्रीवादळ हे 2019 आणि प्रश्न कधी आलेला? 2022ला. ओके, तर हे जे आहे विधान ए आणि विधान बी हे दोन्ही बरोबर नाहीत. ओके, तर यानुसार हे जे पहिले प्रश्न दिलेले आहे यामधील विधाने ए आणि विधाने बी दोन्ही बरोबर नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 2019ला येणारी जी चक्रीवादळं आहेत त्याचा प्रश्न आपल्याला 2022ला आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता 2025च्या परीक्षेला त्याच्या वर्षा आधी म्हणजे 2024, 23, 22ला जी चक्रीवादळं आलेले आहेत ते आपल्याला इथं करावे लागतील. म्हणजे चक्रीवादळ हे आपल्याला महत्त्वाचे आहे. ते सिलेबसमध्ये पण आपल्याला राज्यसेवेमध्ये दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश येथे संशोधन करण्यात आले. ऑप्शन नंबर ए पाटणे जळगाव, ऑप्शन नंबर बी हातकंबा रत्नागिरी, ऑप्शन नंबर 3 इनामगाव पुणे, आणि ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. तर यामध्ये महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या म्हणजे विथ रेफरन्स टू द ह्युमन सेटलमेंट इन महाराष्ट्र, मध्याश्म युग म्हणजे मिडल एज, ताम्रपाषाण युग म्हणजे कॉपर एज, या संदर्भासाठी पाटणे म्हणजे जळगाव हे सुद्धा बरोबर आहे, हातकंबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते सुद्धा बरोबर आहे, आणि इनामगाव पुण्यामध्ये आहे हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय आहे? वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी ह्युमन सेटलमेंट आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जी मानवी वसाहती आहे, तर महाराष्ट्राच्या वतीने जी मानवी वसाहत आहे ती करणे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि मानवी वसाहत हा ह्युमन सेटलमेंटच्या जॉग्राफीमध्ये आपल्या सिलेबसला दिलेला पार्ट आहे. तिसरा प्रश्न बघा, जोड्या लावामध्ये दिलेला आहे. जोड्या लावा देश आणि क्षेत्र आणि त्यामध्ये होणारी स्थलांतरित स्थिती. ऑप्शन नंबर ए भारत, मध्य अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, आणि या भागामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची स्थलांतरित शेती होत असते. तर याच्यामध्ये बघा भारतामध्ये जी शेती होते ती स्थलांतरित शेतीला आपण झूम शेती म्हणतो. कारण झूम ही शेती कुठे होते? नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य पूर्व भारतामध्ये ही शेती होत असते. दुसरं जर आपण बघितलं मध्य अमेरिका, तर मध्य अमेरिकामध्ये ही जी शेती आहे मध्य अमेरिकेमध्ये ती जी शेती आहे ती मिल्पा प्रकारची शेती आहे. आणि ब्राझीलमध्ये जर आपण बघितलं तर रोका प्रकारची शेती आहे, आणि इंडोनेशियामध्ये बघितलं तर लडान प्रकारची शेती आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर इथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता काय करावं लागेल? जगातील देश आणि त्या देशामध्ये होणारी स्थलांतरित शेती ही आपल्याला इथं करावं लागेल MPSCच्या एक्झामला. क्वेश्चन नंबर 4 बघा. जगाच्या भूगोलावरती हा प्रश्न आलेला आहे. जोड्याचा प्रश्न आहे. स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेले आहेत. स्तंभ 1 मध्ये सांगितलेलं आहे सेफिट सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमय सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत. आणि स्तंभ 2 मध्ये लॅपलास, डॉक्टर बॅनर्जी, आल्क्वेन, लिटन
ही शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत. तर कुणी कुठलं सिद्धांत सांगितलेला आहे? तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये सेपिड हा जो सिद्धांत आहे हा डॉक्टर बॅनर्जींनी सांगितला. विद्युत चुंबकीय सिद्धांत जो आहे तो आल्फ्वेन यांनी सांगितला. तेजोमय सिद्धांत आहे जो लॅप्लास यांनी सांगितला. आणि जोडतारा सिद्धांत आहे तो लिटलन यांनी सांगितला. त्याच्यामुळे आन्सर नंबर 1 हे बरोबर आहे ते. त्याच्यामुळे जॉग्राफीमध्ये सिद्धांत म्हणजे थिअरी, कुठली थिअरी कोणी सांगितलेली आहे? सिद्धांत. आणि कुठल्या वैज्ञानिक म्हणजे जो वैज्ञानिक आहे त्याने सांगितलेले आहे ते सुद्धा आपल्याला इथं करावं लागेल. प्रश्न क्रमांक 5 बघा. हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. मानवी भूगोलाचे जनक. तर मानवी भूगोलाचे जनक म्हणजे कोण? ऑप्शन दिलेले आहेत. हेरोडोटस, हेकाटाईस, देन विडाल डिला ब्लाश आणि ब्रुन्स. तर मानवी भूगोलाचे जनक म्हणजे द फादर ऑफ ह्युमन जॉग्राफी इज विडाल डेला ब्लाच. ऑप्शन नंबर 3 यांना आपण मानवी भूगोलाचे जनक म्हणतो. तर भूगोलामध्ये कारण फादर ऑफ जॉग्राफी तो प्रश्न येणारच आहेत. तर भूगोलाबद्दल आपल्याला पूर्ण सखोल माहिती पाहिजे याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 6 जोड्या लावा. प्रवाहाचे प्रकार आणि त्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. 4 प्रवाहाचे प्रकार दिलेले आहे. अनुवर्ती प्रवाह, प्रत्यानुवर्ती प्रवाह, परावर्ती प्रवाह, गुंफित प्रवाह आणि त्याचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये जो अनुवर्ती प्रवाह आहे तो मूळ उताराने नियंत्रित प्रवाह होतो. प्रत्यानुवर्ती जो प्रवाह आहे तो खडकाच्या विरुद्ध दिशेने वाहतो. आणि परावर्ती जो प्रवाह आहे तो दृश्यांशामधून दरी तयार होऊन वाहतो. आणि गुंफित जो प्रवाह आहे तो प्रवाह आपल्याला प्रवाहाची आपसात जोडलेली व्यूहरचना यामध्ये दिसून येतो. तर याच्यामुळे जर आपण बघितलं आन्सर तर आन्सर नंबर ऑप्शन नंबर 2 म्हणजे 4 नदींचे प्रवाह आहेत. तर इथं आपल्याला काय करावं लागेल? नदी प्रणाली हा जो महत्वाचा आपल्याला धडा दिलेला आहे किंवा चॅप्टर दिलेला आहे तर त्या धड्यानुसार नदी आणि नदीच्या प्रवाहाचे प्रकार हे सुद्धा आपल्याला इथं महत्वाचं आहे आणि एमपीएससी राज्यसेवेला ते करावं लागेल. प्रश्न क्रमांक 7 सिंधू नदी प्रणालीवरती आहे आणि सिंधू नदीच्या उपनदीवरती आलेला आहे. तर खालील विधाने पहा. 2 विधान दिलेले आहे, ए आणि बी. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 7 तर झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे का? हो आहे. ती उलर सरोवरातून वाहते का? यस वाहते. सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे का? यस आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल? उत्तर पर्याय क्रमांक 3 विधान ए आणि विधान बी दोन्ही बरोबर आहेत. तर यामध्ये आपल्याला जसं आता सिंधू विचारलेला आहे महत्वाच्या नदी प्रणालीमध्ये, पुढे आपल्याला गंगा विचारू शकतात, ब्रह्मपुत्रा विचारू शकतात. तर या तिन्ही नदी प्रणाली भारतातील महत्वाच्या नदी प्रणाली आहेत ज्या हिमालयामध्ये वाहतात. तर हिमालय नदी प्रणालीमध्ये हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 6 खालील विधाने पहा. प्रवरा व कुकडी या नदी दरम्यान स्थित डोंगररांगांना हरिश्चंद्र डोंगर रांग म्हणतात. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळ आणि अजिंठा डोंगर रांगा आहेत. पर्याय उत्तरे कुठले आहेत? ए बी कुठली उत्तरे बरोबर आहेत? तर यामध्ये प्रश्न क्रमांक 8 प्रवरा व कुकडी या नदी दरम्यान स्थित डोंगर रांगांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात. हो बरोबर आहे. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. यस वाहते बरोबर आहे. तापी व गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगा. यस. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर यामध्ये आपल्याला काही लक्षात ठेवावं लागेल की डोंगर रांगा, हरिश्चंद्र डोंगर रांग, बालाघाट पठार, ठीक आहे, आणि सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांग हा महाराष्ट्राचा भूगोल यामधील हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला अभ्यास करते वेळी डोंगर रांगा कराव्या लागतील आणि त्या डोंगर रांगांमध्ये असणाऱ्या महत्वाच्या नद्या. तर हे एक महत्वाचं टॉपिक आहे.
प्रश्न क्रमांक 9, खालील वड्यांच्या प्रकारांच्या योग्य जोड्या लावा. एकनत वड्या, समनत वड्या, परिवलित वड्या आणि परिवलित वड्या. तर या 4 प्रकारच्या वड्या आहेत आणि म्हणजे हे जी आपण फोल्डिंग असतात त्या फोल्डिंग मध्ये प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 9, एकनत वड्या. तर एकनत वड्या है एक भुजा मंद व दुसरी लंबवत असते एकनत वड्यांमध्ये. समनत वड्यांमध्ये दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेल्या असतात. परिवलित वड्यांमध्ये दोन्ही भुजा समांतर असतात व भूपृष्ठासही समांतर असतात. आणि प्रतिवलित वड्यांमध्ये एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली असते. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 9, तर प्रश्न क्रमांक 9 चा ऑप्शन नंबर 3, पर्याय उत्तर क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत. तर मैदानाचे 4 भागामध्ये डिव्हिजन होते, त्याच्यापैकी भाबर विचारलेला आहे. सचित्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या उद्ध्वस्त होतात. भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. भाबर पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुज्जर आहेत. तर कुठले विधान इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, तर प्रश्न क्रमांक 10 नुसार भाबर पट्टा हा पिकांसाठी उपयुक्त आहे असं म्हटलेलं आहे. तर हा भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे का. नाही. त्याच्यामुळे भाबर पट्टा हा पिकांसाठी उपयुक्त नसल्यामुळे आपण इथं ऑप्शन नंबर बी एलिमिनेट करू शकतो. इथे सुद्धा ऑप्शन नंबर बी एलिमिनेट करू शकतो. इथे सुद्धा ऑप्शन नंबर बी एलिमिनेट करू शकतो. तर आपलं उत्तर काय होईल. ऑप्शन नंबर 3 विधान ए आणि सी हे बरोबर आहे. तर हे गंगेच्या मैदानी प्रदेश आहे. त्याच्यामध्ये भाबर, तराई, भांगर आणि खादर असे 4 प्रकारे डिव्हिजन झालेलं आहे. तर हे डिव्हिजन आपल्याला थोडं बघावं लागेल की त्याच्यामध्ये प्रश्न आलेले आहेत. इथे भाबरवरती प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्राच्या शेती संदर्भात विधाने पहा. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होतात. कुठले उत्तर बरोबर आहेत. पर्याय उत्तर काय दिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 11, काय उत्तर बरोबर आहे. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही का. आहे. तर ऑप्शन नंबर ए इलिमिनेट केलं तर ऑप्शन नंबर 2, 3 आणि 4 एलिमिनेट होतात. ऑप्शन नंबर ए विधान बी आणि सी बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 12, राखीव जीवावरण जीवमंडल हे नुसार सीमांकित करतात. बायोस्फिअर रिझर्व बद्दल प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12, तर राखीव जीवावरण किंवा जीवमंडल हे मध्यवर्ती भाग, बफर झोन आणि संक्रमण भाग यानुसार सीमांकन करतात. तर बायोस्फिअर जे आपलं लेअर आहे, ठीक आहे, जीवावरण किंवा जीवमंडल, तर ते सुद्धा आपल्याला MPSC ला महत्वाची थीम आहे. प्रश्न क्रमांक 13, योग्य जोडी लावा असा प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये 3 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. धरण आहे, कुठलं धरण आहे, ते कुठल्या नदीवरती आहे आणि कुठल्या राज्यामध्ये आहे. टिहरी धरण, दुलहस्ती धरण, देन शिवसमुद्र धरण आणि राणा प्रताप सागर धरण. प्रश्न क्रमांक 13, याच्यामध्ये बघा टिहरी धरण. ओके, मला जर शिवसमुद्रम धरण बघायचे असेल तर शिवसमुद्र धरण हे कावेरी नदीवरती आहे आणि ते कुठल्या राज्यामध्ये आहे. कर्नाटक राज्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर पर्याय उत्तर क्रमांक 1, ओके, हे उत्तर याच्यामध्ये बरोबर आहे. त्याच्यामुळे यानंतर आपल्याला नद्या आणि त्या नद्यांवरती असणारे धरण हे सुद्धा महत्वाचे आपल्याला थीम आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पठार जोड्या लावायचे प्रश्न आहे. स्तंभ 1 आणि स्तंभ 2, घुमटाकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानाकार पठार आणि गिरिपाद पठार. आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 14, तर प्रश्न क्रमांक 14 मध्ये आपण बघितलं तर घुमटाकार जे पठार आहे हे छोटा नागपूर प्लॅटो मध्ये आहे, छोटा नागपूर पठारामध्ये आहे. ज्वालामुखीचे जे पठार आहे ते दख्खनच्या पठारामध्ये आहे.
सोपानाकार पठार हे विंध्य पठारामध्ये आहे आणि गिरिपाद पठार हे शिलाँग पठारामध्ये आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 15, खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान ए आणि विधान बी, पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. विधान बी, स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. कुठले पर्याय उत्तर बरोबर आहेत? तर यामध्ये विधान ए आणि विधान बी ही दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. हो, विधान ए बरोबर आहे. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे ही दोन्ही विधाने महत्वाची आहेत. आणि यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की पृथ्वीच्या वेळेनुसार जी भिन्नता असते, आपण ज्याला आपण टाइम झोन म्हणतो, तर स्थानिक वेळ आपल्याला ही एक महत्वाची थीम आहे, ते सुद्धा आपल्याला जॉग्राफीमध्ये करावी लागेल. ओके, तर यानुसार आपण जर बघितलं राज्यसेवा 2022च्या पेपरनुसार भूगोलाला ठरल्याप्रमाणे 15 प्रश्न आलेले आहेत. 15 प्रश्न म्हणजे 30 मार्क. तर आपण इझिली या 15 पैकी बहुतेक प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो, जे आपण स्टँडर्ड रेफरन्स बुक किंवा NCERTचा रेफरन्स घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, थँक्यू.